जय श्री स्वामी समर्थ. मंडळी, कधी कधी ना प्रत्येकाच्या मनात एक विचार येतो की माझ्याबरोबर शिकलेले लोक, माझ्याबरोबर काम सुरू केलेले लोक आज किती पुढे गेले आहेत आणि मी अजून तिथेच आहे. माझी प्रगतीच झाली नाही. हा विचार माणसाला खूप त्रास देतो आणि आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी करायला लागतो. सोशल मीडियावरचं दुसऱ्याचं यश दिसतं, त्यांच्या गाड्या, घरं, त्यांचं ते आनंदी जीवन. ते बघून आपल्याला वाटतं मीच का मागं, माझीच का प्रगती नाही, मी का पुढे जाऊ शकलो नाही. पण आधी ही एक छोटीशी गोष्ट आहे का. ही गोष्ट सांगण्यापूर्वी माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. दोन पक्षी होते. दोघेही एका झाडावर बसायचे. त्यांचा मालक रोज त्यांना उडायला शिकवायचा, शिट्टी वाजवायचा, हाताने सिग्नल द्यायचा. मात्र त्याच्यातला एक पक्षी अगदी लवकर उडायला शिकला. आकाशात उडायचा, फिरायचा, एकदम बिनधास. मात्र दुसरा पक्षी कितीही शिकवलं, कितीही प्रयत्न केला तरी तो उडायचाच नाही. तो फक्त एका फांदीवर बसून राहायचा, सेफ, कम्फर्टेबल. मालकाने खूप मेहनत केली, रोज मोटिवेट केलं, पुन्हा पुन्हा प्रयत्न केला त्याला उडवण्यासाठी, पण त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता. लोक हळूहळू हसू लागले, बोलू लागले, हा कधीच उडू शकणार नाही, हा कधीच उडणार नाही. पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. तो पक्षी अचानक आकाशात उडताना दिसला. सगळे शॉक झाले, बोलू लागले, हा कसा काय उडू लागला. मग लोकांनी पक्षाच्या मालकाला विचारले. त्यावेळी मालक हसला आणि बोलला, मी काही विशेष केलं नाही, मी फक्त तो बसलेली फांदी तोडली. त्याच्या पुढे खाली पडण्याशिवाय किंवा उडण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि तो आकाशात उडू लागला. तुम्ही सुद्धा या पक्षाप्रमाणे आहात का? थोडा विचार करा. तुमच्याकडे सगळ्या कला आहेत, पण तुम्ही त्या कलेचा वापर करत नाही, कारण तुम्ही रिस्क घ्यायला घाबरता, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला घाबरता. म्हणून तुम्ही आज सगळ्यात मागे आहात. म्हणून प्रयत्न करणं कधी सोडू नका. या जगामध्ये सगळ्यालाच लवकर यश भेटतं असं नाही. काहींना लवकर यश भेटतं, तर काहींना उशिरा यश भेटतं. पण प्रयत्न केल्याने यश नक्की भेटतं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. बघा, झाडामध्ये सुद्धा हेच दिसतं. काही झाडं काही महिन्यात मोठी होतात, तर काही झाडांना मोठं होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतं. पण जी झाडं उशिरा मोठी होतात त्याची मुळं एकदम मजबूत असतात. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात ते उद्याच्या यशाची तयारी आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवत असतं. प्रत्येक अडथळा तुम्हाला सक्षम बनवत असतो. दुसऱ्याच्या यशाकडे बघून स्वतःला कमी समजू नका, कारण तुम्हाला त्याचं यश दिसतंय पण तुम्हाला त्याचा संघर्ष दिसत नाही. आज एक पाऊल पुढे टाकाल तर उद्या त्याच पावलाचा मोठा प्रवास सुरू होईल. प्रगती म्हणजे एका दिवसात होत नाही, तर ती रोज थोडी थोडी होत असते. म्हणून रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कालपेक्षा आज थोडा चांगला झालोय का? मी कालपेक्षा आज जरा मेहनत केली का? मी कालपेक्षा आज जरा जास्त प्रयत्न केलाय का? उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहे, आणि उत्तर नाही असेल तर प्रयत्न करत राहा, स्वतःला सुधारत राहा. थकला असाल तर थोडा श्वास घ्या, थोडं थांबा, पण प्रयत्न करणं सोडू नका. लक्षात ठेवा, स्पर्धा दुसऱ्याशी नाही तर स्वतःशी आहे. तुमची वेळ आणि तुमची मेहनत नक्की काळ बदलेल. फक्त हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा लोक तुमच्याकडे बघून म्हणतील, अरे, हा इतका पुढे कसं काय गेला, याची एवढी प्रगती कशी काय झाली. तेव्हा तुम्हाला आठवेल की तो काळ असा होता की तुम्ही सगळ्याच्या मागे आहात. मंडळी, उशीर होणं हे अपयश नसतं, तर थांबणं हेच खरं अपयश असतं. म्हणून आजपासून तुलना नाही, तक्रार नाही, फक्त मेहनत, सातत्य आणि स्वतःवर अटळ विश्वास ठेवणे. तुमची वेळ येणारच आहे, फक्त थांबू नका, चालत राहा. धन्यवाद.